आपल्यासोबत आहे भाजपचे आमदार प्रवीण दटकेजी. भाऊ, काल तुम्ही मुद्दा मांडला IAS अधिकारी तुकाराम मुंडे याबाबत आणि कृष्णा खोपडे जे आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्वतः येऊन सांगितलं, त्यामुळे आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आणि आमच्या आमदारांना अशा पोकळ्या धमक्यांना काही आमचे कृष्णाभाऊ घाबरत नाही. त्यामुळे पण हे असं वागणं काही उचित नाही. त्यामुळे याची निश्चित आता सभागृहात परत एकदा कृष्णाभाऊ येतील. आल्यावर परत एकदा माननीय अध्यक्षांच्या दालनात जाऊ, माननीय मुख्यमंत्र्यांना परत भेटू आणि गरज पडली तर सभागृहात पण परत एकदा मुद्दा मांडू. गंभीर आहे, एखाद्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी. तू अभी तक जिंदा. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की एखादी लक्षवेधी कोणी टाकली, कुठल्या तरी पत्रावर एखादी लक्षवेधी टाकली आणि जर ते खरं असेल तर त्याच्या विरोधात अशा धमक्या येणं हे काही महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या अधिकाऱ्यांना काही शोभत नाही असं मला वाटतं. तुकाराम मुंडे असं करत असतील तर ते फारच चूक आहे आणि ते नसतील करत आणि त्यांचे कोणी समर्थक करत असतील तर ते कृपया त्यांनी सांगावं आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करू. तुम्ही मागण्यांवर ठाम आहे, तुमची जी मागणी होती? आम्ही मागण्यांवर ठाम आहोत. आमची लक्षवेधी लागली की तुम्हाला कळेल. त्यामुळे आज न सांगण्यापेक्षा ज्या दिवशी लक्षवेधी लागेल त्या दिवशी तुम्हाला नाही. आमचं ते जे पत्र मी काल सभागृहात वाचून दाखवलं की उद्या प्रवीण दटकेला कुठल्याही चेकवर सही करण्याचा अधिकार नसेल आणि त्यांनी केली. उद्या प्रवीण दटकेने एखाद्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तणूक केली, उद्या प्रवीण दटकेने एखाद्या महिला कर्मचाऱ्याशी योग्य शब्दात बोलला नाही तर जी कारवाई प्रवीण दटकेवर व्हायला पाहिजे तीच कारवाई त्या संबंधित अधिकाऱ्यावर व्हायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.